All right, so live झालेला आहे. We will begin with first question on your screen as follows. Okay, question आहे. An organic compound on analysis was found to contain 0.032% sulfur. The molecular mass of the compound, if its molecule contains 2 sulfur atoms each. Okay. बघा काय काय गिवन आहे. सल्फर का परसेंट इज गिवन. ठीक आहे. वन ऑफ द ॲटम इज सल्फर देअर इन युअर कंपाऊंड. त्याचं पर्सेंट गिवन आहे 0.032%. नाव मॉलिक्युलर मास ऑफ द कंपाऊंड आपल्याला फाइंड करायचे. वी हॅव टू फाइंड मॉलिक्युलर मास ऑफ द कंपाऊंड इफ द मॉलिक्यूल कंटेन्स 2 सल्फर ॲटम्स. काय काय करावं लागेल? इव्हन काही सुचतंय का? काय करावं लागेल? बघा आजचा अप्रोच आपण तसंच ठेवूया. फर्स्ट तुम्ही सांगा काय करावं लागेल. लेटर ऑन वी विल वर्क आउट द प्रॉब्लेम. सो व्हॉट डू यू थिंक? काय यूज करावं लागेल? फर्स्ट ऑफ ऑल कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे? टाईप 1 प्रॉब्लेम, टाईप 2 प्रॉब्लेम. आता आय होप तुम्हाला माहिती आहे टाईप 1 काय, टाईप 2 काय. सो इज इट अ टाईप 1 और टाईप 2? पहिले तर ते सांगा. अँड देन लेटर ऑन लेट मी नो की काय करावं लागेल. What should be our approach to solve the question? Anyone? बघा गिव्हन आहे पर्सेंट ऑफ सल्फर इज गिव्हन. त्याच्याहून त्यांनी तुम्हाला मॉलिक्युलर मास फाइंड करायला सांगितलंय की सर आम्ही असे क्वेश्चन तर सॉल्व्हच केले नाहीये. राईट सर त्याला त्याच्या मॉलिक्युलर मासने डिवाइड करायचं मग 0.01 मोल भेटेल. मॉलिक्युलर मासने डिवाइड करायचं मग 0.01 मोल मिळेल. ओके. देन पुढे पुढे काय करू शकतो? ठीक आहे. सर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे म्हटल्यावर कार्बन येणार ना? येस ऑर्गॅनिक कंपाऊंड. येस कार्बन असेल, हायड्रोजन पण असू शकतो कदाचित. बट मग त्याचं काय म्हणजे लाईक त्याचं काय इन द सेन्स त्याचा कुठे यूज करणार तुम्ही? कशासाठी यूज करणार? बघा बघा विचार करा. सोपं आहे तसं, कठीण नाहीये. एकदा विचार करा थोडासा. बघा कॅन यू टेल मी टाइप 1 का फॉर्म्युला? टाइप 1 चा फॉर्म्युला काय होता सांगू शकता का? एनीवन? व्हॉट वाज फॉर्म्युला फॉर टाइप 1 क्वेश्चन? म्हणजे आपण काय करतो टाइप 1 म्हणजे काय? यू हॅड molecular formula from that you are finding percent. Anyone? काही फॉर्म्युला होता का त्याला? काय होता फॉर्म्युला? Sir, given mass into molecular mass upon into 100 something like that. नो, काहीतरी वेगळा होता. Anyone? Sir, Number of moles its atoms into in the mass. molecule into molar mass. Number of atoms into मोलार मास divided by molar mass. इंटू मोलार मास Into अपॉन molar मॉलिक्युलर mass. मास. into it was I guess atomic mass, right? आपण पर्सेंट ऑफ पर्टिक्युलर ॲटम काढतोय. पर्सेंट एक्स, सो ॲटॉमिक मास ऑफ एक्स असं होतं ना. डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास इंटू 100. बघा धिस वॉज युअर फॉर्म्युला, राईट? असंच होतं ना फॉर्म्युला? Yes, sir. येस. Yes, आता sir. गिवन सिनेरिओ मध्ये काय काय गिवन आहे बघा ना. बघा, डू वी हॅव पर्सेंट ऑफ एक्स? येस येस. डू वी हॅव नंबर ऑफ ॲटम्स? Yes. येस Yes. Do we have atomic mass of X? Hmm. सल्फर आहे. Sulfur आहे. Yes. So atomic mass of X पण आहे.
डू वी नो 100 का व्हॅल्यू? येस. Yes. येस. सो राहिलं काय? Molecular मॉलिक्युलर mass. मास. रिअरेंज केला तर मिळेल का आन्सर? येस. Yes. येस. बघा क्वेश्चन किती सिम्पल आहे. काही नाहीये, फक्त आता थोडं वेगळं थोडस मॉडिफिकेशन करावे लागतील आपल्याला. व्हॉट एव्हर फॉर्म्युला यू हॅव, थोडा असा स्ट्रेट फॉरवर्ड ऑलवेज यूज होईल असं नाहीये. So sometimes you just have to write down the formula, then you get the answer. So basically काय करायचंय, फक्त मॉलिक्युलर मासला रिअरेंज करायचंय. मॉलिक्युलर मास मी इकडे घेतो. मॉलिक्युलर मास विल बी number of atoms into atomic mass divided by percent of x. हे पर्सेंट ऑफ एक्स इकडे घेऊन गेलो, इथे डिव्हिजन मध्ये जातील. मॉलिक्युलर मास इकडे घेऊन गेलो, ते वरती न्यूमरेटर मध्ये जाईल, into 100. Now what we have to do is just substitute the values. Number of atoms आहे 2, इथे given आहेत number of atoms 2, into atomic mass 32. का 32? sulfur is 32 divided by 0.032. कुठून आला हा 0.032? इथे गिवन आहे, into 100. बघा आता सगळं आलं, फक्त आन्सर फाइंड करायचंय. सर हा, 200. करा नाही, आता आन्सर तुम्ही फाइंड करा अँड मला तुम्ही चॅट बॉक्सवर आन्सर सेंड करा, काय आन्सर येते ते. छान होता का क्वेश्चन हा? की नाही बकवास होता? Yes, do we have any answers? Yes, we have some answers. आदित्य बघ एकदा, परत एकदा चेक कर. सर आता Okay, let me check. येस येस, करेक्ट गाइस, करेक्ट गाइस. सोपं आहे. काय करायचं फक्त आता, हे बघा डेसिमल पॉईंट इथे मी शिफ्ट करतो, 1 2 अँड 3. 3 टुवर्ड्स कुठे शिफ्ट केलेत रे? कुठे शिफ्ट केले? 3 टुवर्ड्स लेफ्ट और राइट? राइट. राइट. सो राइटला शिफ्ट करतो तेव्हा प्लस और मायनस? मायनस. मायनस. राइट शिफ्टिंग मायनस, लेफ्ट शिफ्टिंग प्लस. प्लस. सो काय होणार इथे? 2 into 32 divided by 32 into 10 raised to minus 3. 3 towards left होते, so 3 towards right होतं, so 10 raised to minus 3 into 100. ठीक आहे. so 32 कॅन्सल. आता उरले 2. 10 raised to minus 3 डिनॉमिनेटर मध्ये आहेत, वर घेऊन गेलो की काय होईल त्याचं? that will become 10 raised to plus 3, right? 2 into 10 raised to minus 3 मी वर घेऊन जातो आता, so 10 raised to plus 3 into 100 म्हणजेच 10 raised to 2. so basically ओव्हरऑल काय आहे? 2 into 10 raised to 5 म्हणजेच काय? 2 च्या मागे 5 zeros, जे की इथे आहेत 1 2 3 4 and 5. so this is your correct answer. चला सेम टाइप मध्येच नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. काय करा आता बघा, मी ह्याचा आन्सर तुम्हाला सांगितलंय, आता हे तुम्हाला जमलं पाहिजे. सेम टाइप आहे. नाउ इन्शुलिन कंटेन्स 3.4% ऑफ सल्फर. द मिनिमम मॉलिक्युलर मास ऑफ इन्शुलिन इज. सेम जसा हा होता तसाच आहे, व्हॅल्यूज थोड्या वेगळ्या आहेत, सल्फरच गिवन आहे. पटापट आन्सर सेंड करा मला. बघा हा जर रेफर करायचा असेल तर एकदा बघून घ्या
काय केलं ह्याच्यामध्ये? नाउ इन युअर नेक्स्ट प्रॉब्लेम यू हॅव 3.4% ऑफ सल्फर. तुम्हाला 3.4% ऑफ सल्फर दिलंय अँड तुम्हाला मॉलिक्युलर मास ऑफ इन्शुलिन फाइंड करायचा आहे. दिस इज युअर प्रॉब्लेम. नाउ यू हॅव टू सॉल्व्ह दिस. चला पटापट सॉल्व्ह करा आणि आन्सर करा. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे हा. सर इन्सुलिनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युलाची काय गरज आहे? इथे आपल्याकडे थोडी मॉलिक्युलर फॉर्म्युला होता. हे बघ हा इथे सर, पण किती मॉलिक्युल्स आहे आणि त्याचं हे काय आहे ॲटॉमिक मास? कोणाचं? बघ आता हिअर व्हॉट इज गिवन? काय काय सांगितलंय तुला? इन्शुलिन कंटेन्स 3.4% ऑफ सल्फर. ठीक आहे. अँड त्याच्यावर आपल्याला मिनिमम मॉलिक्युलर मास ऑफ इन्शुलिन फाइंड करायचंय. आता तुला काय काय रिक्वायरमेंट आहे तुला आन्सर काढण्यासाठी? टू फाइंड मॉलिक्युलर मास व्हॉट इज रिक्वायर्ड? इथे काय नंबर काय ऑफ ॲटम्स आणि Yes. ॲटॉमिक मास नंबर. atomic mass number or atomic mass? म्हणजे ॲटॉमिक मास. atomic mass बोलणं बेटर असेल. सो atomic mass. नाउ atomic mass तू सांगू शकते इथून सल्फर वरून, राईट? सल्फरचा पर्सेंट 32. पण आहेत. ओके. अँड देन आता नंबर ऑफ आयटम्स बद्दल जे डाऊटफुल आहे ना, तर गिवन नाहीये नंबर ऑफ आयटम्स. सो नंबर ऑफ आयटम्स काय असणार आहे? 1. सिन्स दॅट व्हॅल्यू इज नॉट गिवन, व्हॅल्यू नाहीये सो ती 1. ओके सर. सर मागचा क्वेश्चन दाखवा ना 1 मिनिट. येस, मागचा प्रॉब्लेम आहे तुमच्या समोर. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच तशाच ऍड करायच्या आहेत. नंबर ऑफ आयटम्स आता तुम्हाला 1 टाकायचंय. ॲटॉमिक मास सेम आहे, सल्फर 32%, ऑफ एक्स 3.4, 100 मॉलिक्युलर मास फाइंड करायचे. ऑप्शन्स दाखवा ना नेक्स्ट. ऑन युअर ते स्क्रीन. अंदाजे जो आला तो घेऊ ना. अप्रॉक्सिमेट आन्सर जे काय अप्रॉक्सिमेट आहे ना ते आन्सर करायचं. कॉज हे बघा हा सीईटी मधला क्वेश्चन आहे. सीईटी मधला आहे क्वेश्चन. तो हा एक्सपेक्टेड आहे तुम्ही 54 सेकंड मध्ये सोडवणार, राईट? 54 सेकंड मध्ये सोडवायचं आहे ना तेव्हा खूप वेळ नाही घालवायचा, असं वरच्यावर करून टाकायचं धपाधप. जे काही येईल ना आन्सर करून टाकायचं. आता सेम क्वेश्चन बघा, सेम क्वेश्चनची मी डिफिकल्टी लेवल कशी वाढते ह्याचं एक्झाम्पल तुम्ही कसं कराल? असाइनमेंट मध्ये क्वेश्चन बघा. असाइनमेंट मध्ये यू विल हॅव सेम क्वेश्चन आहे, ऍज इट इज क्वेश्चन आहे तुम्हाला असाइनमेंट मध्ये. मी सांगितला पण असता तर नंबर मला लक्षात नाही, बट ठीक तुम्ही चेक करू शकता. एक 10 to 15च्या क्वेश्चन रेंज मध्ये असेल, बट तिथले ऑप्शन्स थोडे वेगळे आहेत. ओके, सो ऑप्शन्स आर डिफरंट. डिफिकल्टी लेवल ऑटोमॅटिकली चेंज होते. का डिफिकल्टी लेवल चेंज होते? बिकॉज इथे यू कॅन अप्लाय अप्रॉक्सिमेशन, you can solve it in 54 seconds, but in your assignment ka question you can't solve that on the basis of approximation. You have to do complete solving करणं मस्ट आहे तिथे. ऑप्शन तसे आहेत. सो विल सी, म्हणजे असाइनमेंट मध्ये क्वेश्चन बघाल तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की सेम टाईपचा. आता मला इथे सांगायचा तोच होता की सेम क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल कशी चेंज करतो जस्ट बाय चेंजिंग द ऑप्शन्स. ऑप्शन्स फक्त चेंज केले की डिफिकल्टी लेवल चेंज होतो. सर डिफिकल्टी लेवल काय आहे? क्वेश्चन तर सेम आहे, स्टेप्स तर सेमच फॉलो करायचे आहेत, मग डिफिकल्टी लेवल काय आली? तर डिफिकल्टी लेवल इन द सेन्स टाइम टेकन. ओके, अशा वेळेने म्हणतो की टाइम किती जाणार आहे. तर फॉर धिस पर्टिक्युलर क्वेश्चन यू कॅन इमिजिएटली डू सम काइंड ऑफ अप्रॉक्सिमेशन, बिकॉज तुमचे ऑप्शनच तसे आहेत. म्हणजे काय बघा, आपण सॉल्व्ह करून बघूया. मॉलिक्युलर मास काय असेल? मॉलिक्युलर मास will be equal to number of atoms, which is 1, into percent, which is 3.4, nahi percent nahi the, into 32 divided by 3.4
इंटू 3.4 into आता बघा तुम्ही जस्ट अप्रॉक्सिमेशन मध्ये सॉल्व्ह करताय 54 सेकंड मध्ये सॉल्व्ह करायचंय मला कम्प्लीट सॉल्विंग नको मी काय विचार करेन 3.4 इंटू 10 मला माहितीये 3.4 इंटू 10 किती होणार आहे 3.4 इंटू 34. 34 राईट 34 होणार आहे इथे ऑप्शन काय आहे इथे काय आहे 32 आहे 32. मी ह्याला कट डाऊन केला तर ऑन द बेसिस ऑफ अप्रॉक्सिमेशन मी 9.5 म्हटलं तर चालेल का असं कसं काय 9.5 म्हणताय तर 3.4 इंटू 10 इज 34 ना तो 34 पेक्षा कमी नंबर आहे तो इंटू 10 इंटू जे करू ते थोडं कमी असलं पाहिजे की नाही त्यामुळे मी ऑन द बेसिस ऑफ अप्रॉक्सिमेशन Yes, मी sir. 9.5 म्हणू शकतो राईट सो हे कॅल्क्युलेशन लगेच होऊन गेलं ना 3.4 32 9.5 रफली आलं आता 9.5 इंटू 100 करायचंय किती येईल आन्सर 950 950. 950 सो डू आय हॅव टू सॉल्व द कम्प्लीट क्वेश्चन बस आता मला माहिती येणार आहे की 940 560 470 आणि 350 अरे हे ऑप्शन्स एवढे लांब आहेत की ते पॉसिबलच नाहीये सो करेक्ट ऑप्शन काय होणार आहे 940 होणार आहे दिस इज माय अप्रॉक्सिमेशन दिस इज वे टू यूज द अप्रॉक्सिमेशन अप्रॉक्सिमेशन काय असतं की तुम्ही रफली एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कन्सिडर करून टाकता आता आय नो ऍक्च्युअल मध्ये आन्सर 9.5 नाहीये 3.4 इंटू जर काही केलं 32 ला जर डिवाइड करतो तर ते 9.5 नाहीये बट मला हेही माहितीये की ते 9.5 च्या आसपास आहे आय एम डॅम शुअर की ते 5.6 तर नाही येणार आहे और ते 4.7 और 3.5 तर नाही येणार आहे राईट एवढा तर शुअर होऊ शकतो की नाही की हे तर आन्सर नाहीये आन्सर जे येईल ते हा 9.9 टू 10 च्या मध्ये असणार आहे नो बोला काहीतरी येस सर. येस सो त्यामुळे आपण हा 54 सेकंड मध्ये इझिली सॉल्व्ह करू शकतो जेव्हा तुम्हाला कम्प्लीट सॉल्व्हिंग नाही करायचंय बट आता जेव्हा तुम्ही तुमच्या असाइनमेंट मध्ये बघाल तर तिथले ऑप्शन्स असे आहेत काहीतरी 920 950 अँड आय डोंट नो एक्झॅक्ट ऑप्शन बट समवेअर ह्याच रेंज मधले आहेत इन धिस केस आता मग जर मी त्याला जास्ती नीट सॉल्व्ह करायला. येस जर मी त्याला अप्रॉक्सिमेशन अप्लाय केलं तर 9.5 950 950च्या जवळ 950 आहे 920 पण आहे 940 पण आहे सो वी कॅन डू अप्रॉक्सिमेशन इन दॅट केस आपल्याला काय करावं लागेल कम्प्लीट सॉल्विंग करावं लागेल आणि हे अप्रॉक्सिमेशन बेस्ड क्वेश्चनच तुम्हाला सीईटी मध्ये येणार आहेत इफ यू आर थिंकिंग अबाउट अप्लाइंग फॉर सीईटी अप्लाइंग म्हणजे काय सीईटी एक्झाम जेव्हा देणार असाल ना तर तुम्हाला अप्रॉक्सिमेशनच युज करायचे सर का आम्ही कम्प्लीट सॉल्व्ह करू आम्हाला कम्प्लीट सॉल्व्ह करायचंय मॅथ्स माझं खूप छान आहे मी कम्प्लीट सॉल्व्ह करेन अरे तू कम्प्लीट सॉल्व्ह करशील पण बट तुझ्याकडे टाइम आहे का तेवढा कम्प्लीट सॉल्व्ह करायला नाहीये तुम्हाला वेळ किती मिळतोय यू हॅव ओनली 54 सेकंड्स नाव 54 सेकंड मध्ये अख्खा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तर तुम्ही असं कम्प्लीट सॉल्विंग करत बसलात ना तर होणार नाहीये त्यामुळे तुम्हाला तो पटापट सॉल्व्ह झालेला पाहिजे क्वेश्चन त्यामुळे सीईटी मध्ये मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तुम्हाला ऑप्शन असेच मिळतात असे खूप लांब लांबचे ऑप्शन मिळतात सो हा झाला माझा सीईटीचा क्वेश्चन बट हेच ऑप्शन मी बदलले 920 950 असे केले की ज्याच्यामध्ये कम्प्लीट सॉल्विंग पाहिजे तर तो काय झाला माझा तो झाला माझा नीट जेईचा क्वेश्चन बघा नुसते ऑप्शन चेंज करून पण एक्झामची लेवल चेंज होते फक्त ऑप्शन चेंज करून ठीक आहे ओके चला नेक्स्ट वर जायचं लक्षात आलंय का काय सांगायचं होतं मला ते Yes, sir. येस सर. येस Yes, sir. चला मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया ओके the concentration of carbon is 85.45% and hydrogen is 14.55% is not obeyed by formula I am expecting answer in 20 seconds let's see कोण देते आन्सर 20 सेकंड मध्ये आन्सर 54 सेकंड आहे 20 सेकंड मध्ये का तर ते पण सांगतो मी व्हाय इन 20 सेकंड हा 20 सेकंड मध्ये आलं पाहिजे आन्सर येस वी हॅव आन्सर फ्रॉम आदित्य व्हेरी गुड आदित्य व्हेरी गुड व्हेरी गुड आदित्याने केलंय शंतनूने पण केलंय करेक्ट गाईज करेक्ट आले आणि 20 सेकंड रफली 20 सेकंडच्या मध्येच आले आता ज्यांचं नाही आलंय डोंट वरी काही प्रॉब्लेम नाहीये ट्राय करा जे काही आन्सर येते ते नाही मी 20 सेकंड का म्हणलो कॉज ते तसंच होतं म्हणजे
येस, स्वप्नाली. ओके, स्वप्नालीचं आन्सर आले. अरे व्हॉट अबाउट अदर्स, बाकीच्यांचं काय? 20 सेकंड सांगितलं म्हणून आन्सर करणं सोडून दिलं का? बघा बघा, पटकन विचार करा. एकदम सोपं क्वेश्चन आहे. हिंट देतो मी तुम्हाला. अप्लाय ऑप्शन कट डाऊन, लगेच आन्सर मिळेल. सर ऑड मॅन काढलं तरी आन्सर मिळते. येस येस, ऑप्शन कट डाऊन इज लाईक ऑड मॅन आउट. ओके, आता त्याला आपण ऑड मॅन आउट म्हणूया. मी ऑप्शन कट डाऊन म्हणायचो. वी विल यूज ऑड मॅन आउट. सो अप्लाय ऑड मॅन आउट, यू विल गेट द आन्सर. बघा, ऑड मॅन आउट आपण असे 7वी 8वी मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचो की नाही, त्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. आता तरी आन्सर येतात का? बघा, आता तर सांगितलं पण की कसं सॉल्व्ह करायचंय. बघा, इग्नोर करा. हे गिवन आहे ना, हे तुम्हाला फक्त तुमचा टाइम घालवण्यासाठीची कामं आहेत. जस्ट इग्नोर दॅट, कम्प्लिटली इग्नोर दॅट. फोकस ऑन धिस, जस्ट धिस 2 words. दॅट्स इट. दिस इज युअर क्वेश्चन, नॉट ओबेड. दॅट्स इट. बाकी काही नाहीये क्वेश्चन मध्ये. सर कसं काय, काय म्हणताय तुम्ही? उगीच काहीतरी नाही, उगीच काहीतरी नाही, लॉजिक आहे त्याला. तर बघा, मला रेशो सांगता का रे? आता ज्यांनी आन्सर नाही केलेत ना, ज्यांनी आन्सर केलेत त्यांनी नका सांगू, बिकॉज ज्यांनी आन्सर केलेत करेक्ट केलेत. ज्यांनी आन्सर नाही केलेत त्यांच्यापैकी कोणीतरी, एनीवन जो माईक ऑन करून मला सांगेल की रेशो काय आहे. काय, कसला रेशो सांगायचा तुम्हाला? कार्बन इज टू हायड्रोजन. हा रेशो काय आहे गिवन ऑप्शन्स मध्ये? येस, नुपूर माईक ऑन करते का? Yes, sir. येस, काय रेशो आहे फर्स्ट ऑप्शनला? 1:2. 1:2. सेकंड ऑप्शन 1:2. 1:2 होता. दॅट इज हाँ, अगेन 1. 1:2. टेक थर्ड 1:3. 2:6, 1:3. लास्ट 1:4. 1:4 आहे. 1:2. 1:2. 1:2. 4:8 आहे. 1:2 आहे. तर बघा ना रे, बघा इथे इथे आणि इथे ऑप्शन 1, 2 अँड 4 रेशो सेम आहे त्यांचा. कार्बन इज टू हायड्रोजन रेशो अगर इफ सेम आहे म्हणजे काय झालं, त्याचं पर्सेंट मध्ये पण तर सेम असणार की नाही? इजंट इट? इफ द रेशो इज सेम, देन त्यांचं जर पर्सेंट तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेलात तर ते पण सेमच येणार आहे दोघांचंही. हेच असणार आहे. आणि फक्त इथे देर इज सम डिफरंट व्हॅल्यू. बेसिकली जस्ट तुम्हाला हे बघायचं पण नव्हतं वरचं. नॉट ओबेड सांगितलंय, ऑरमॅन आउट पिकअप करायचं होतं. अँड दिस वॉज युअर करेक्ट ऑप्शन. म्हणून मी म्हटलं की 20 सेकंड मध्ये सुटणारा क्वेश्चन आहे. होता का सोपा? Yes, sir. बघा, येस सर, फक्त ते ज्यांनी- वरचे मेजरमेंट कन्फ्युज करायला दिलेले ना. येस येस येस. बघा, क्वेश्चन मध्ये हेच असतं. त्यामुळे ना फर्स्ट तुमचा क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्हिंग करताय ना, तेव्हा तुमचं असंच असलं पाहिजे की फर्स्ट रिडिंग जे करताय तुम्ही, फर्स्ट रिडिंग शुड बी टू अनालाइज द क्वेश्चन. तुम्हाला क्वेश्चन अनालाइज करायला जमला पाहिजे की क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, आणि मग क्वेश्चन मध्ये काय विचारलंय हे समजल्यावर यू विल अंडरस्टँड की व्हॉट इज रिक्वायर्ड फ्रॉम दॅट. ते काहीही देऊन ठेवतील रे, ते उगीच काही असा काही पण इन्फॉर्मेशन देऊन ठेवतील, खूप साऱ्या गोष्टी. बट तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे, व्हॉट इज रिक्वायर्ड टू सॉल्व्ह द क्वेश्चन. आता क्वेश्चन मध्ये वी हॅव धिस कम्प्लीट स्टेटमेंट, बट जर बघितलं तर रिक्वायर्ड पार्ट काय आहे, तर हे दोनच वर्ड की नाही. हु इज नॉट गोइंग टू ओबे. नॉट ओबे काय, कोण ओबे नाही करणार आहे? जो डिफरंट असेल तो. whomsoever इज डिफरंट दॅट इज नॉट गोइंग टू ओबे. सो डिफरंट आहे आपला हा, त्यामुळे आन्सर आहे. आता सेकंड वे हा पण आहे बघा, टाइम कन्झ्युमिंग एक ऑप्शन आहे की तुम्ही 2 मिनिटं घ्या सॉल्व्ह करायला. काय करणार मग, प्रत्येक ऑप्शन मध्ये काय करायचं, कार्बनचं पर्सेंट काढत बसायचं. फॉर एक्झाम्पल फर्स्ट ऑप्शन, सो 12 into 1 divided by 12 plus 2 14 into 100. इथे पर्सेंट काढलं. सेकंड केस मध्ये 12 into 2 divided by 24 28 into 100. थर्ड ऑप्शन मध्ये, फोर्थ ऑप्शन मध्ये, असं सगळ्यांमध्ये कार्बनचं पर्सेंट काढत बसलो आपण. हा एक वे झाला. बट मग ह्याच्यामध्ये तुम्ही सांगा मला किती वेळ जाईल. इथे 15 सेकंड, इथे 15 सेकंड, इथे 15 सेकंड, इथे 15 सेकंड, और मे बी इवन मोर दॅन दॅट.
जर तुमचं थोडं कॅल्क्युलेशन वीक असेल तर त्याच्यापेक्षा जास्त. त्यामुळे दॅट इज वे हा एक आहेच, जी इन्फॉर्मेशन गिव्हन आहे त्यानुसार करायचा. पण आपल्याला ते नाही करायचे, आपल्याला थोड्या ट्रिक अप्लाय करायचे. whenever we are going to solve MCQs ह्या ट्रिक बेस्ड क्वेश्चन आहेत. आणि स्पेशली एंट्रन्स एक्झाम मध्ये यू मस्ट अप्लाय ट्रिक्स. जर तुम्हाला ट्रिक्स येत नसतील तर तुमचा उगीच वेळ वाया जाणार. जसा की हा क्वेश्चन होता, तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की इफ रेशो इज सेम, इलेमेंट का रेशो इज सेम, देन देअर पर्सेंट विल बी सेम ऍज वेल. ठीक आहे. सो रेशोवर डिपेंडंट पर्सेंट असेल. बघा ह्याच टाइप मध्ये आहे ना, म्हणजे ह्याच थोडंसं एक्सटेन्शन असा एक पुढे पण एक क्वेश्चन येणार आहे. सो ट्राय करा अप्लाय करायचं. ठीक आहे. बघा आय डोंट नो कितपत ते तुम्हाला अप्लाय करायला जमेल तेव्हा. बस त्यामध्ये एक क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये 4 इलेमेंट्स गिवन आहेत. तिथे 2 होते, तिथे 4 इलेमेंट्स आहेत. आणि मग त्याच्यातून थोडा लॉ अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, जायचं नेक्स्ट क्वेश्चनला. Yes, sir. येस. ओके. सो बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता थोडे जेई म्हणजे जेई लेवलचे क्वेश्चन्स आहेत काय. एमसीक्यू मध्ये आपण एमसीक्यू सॉल्व्ह करतोय ना, तेव्हा आपण सगळ्या टाईपचे करत जाऊ. नीट, सीईटी, जेई सगळेच करत जाऊ, तेव्हा सगळ्याचा फील घेऊ आपण. सो hydrated salt of Na2CO3 dot XH2O undergoes 63% loss in mass on heating and become anhydrous. आता तुम्ही मला सर अनहायड्रस काय असतं, व्हॉट इज अनहायड्रस, वी डोंट नो व्हॉट इज अनहायड्रस. तर बघा अनहायड्रस म्हणजे काय, this Na2CO3 dot XH2O gets converted into Na2CO3. हे झालं माझं अनहायड्रस. अनहायड्रस. हायड्रस मध्ये आहे हायड्रा वर्ड. हायड्रा इज व्हॉट, हायड्रा इज वॉटर, H2O. राईट. सो विदाउट दॅट H2O वाला पार्ट इज अनहायड्रस. सिंपल आहे. सो बेसिकली बघा काय सांगितलंय, जेव्हा त्यांनी हीट केलं तेव्हा काय झालं, हे Na2CO3 dot XH2O got converted into Na2CO3. Now while this conversion it lost 63% of mass. Yellow दिसत नसेल, green दिसतंय का. It has 63% loss of its mass. So we have to find this value of x. ही x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बघा थोडासा आहे, डिफिकल्ट नाही म्हणणार, थोडासा असा डोक्याला असा स्ट्रेस म्हणायचं काय म्हणू शकतो आपण, हा स्ट्रेस म्हणूया, स्ट्रेस देणारा क्वेश्चन आहे. काही खूप जास्त डिफिकल्ट आहे असं पण नाहीये. थोडासा विचार करायचा की काय काय वेने आपण सॉल्व्ह करू शकतो, काय आन्सर फाइंड करता येऊ शकतो. बघा थोडं लॉजिक लावलं ना तो खूप सिंपल आहे. सो जस्ट ट्राय टू थिंक. बघा मी तुम्हाला एक 20-30 सेकंड्स मी तुम्हाला विचार करायला देतो, आणि देन जर कोणाला काही अप्रोच सांगता आला तर त्याने मला माइक ऑन करून सांगा, नाही जमला तर मी एक हिंट देतो, देन सॉल्व्ह करा. सर पहिलं मॉलिक्युलर मास ऑफ Na2CO3 XH2O काढायचा का. मॉलिक्युलर मास ऑफ Na2CO3 डॉट XH2O, बट तुला x ची व्हॅल्यूच माहित नाहीये. इफ यू डोंट नो x का व्हॅल्यू, तू मॉलिक्युलर मास कसं फाइंड करशील. येस सर. एनी अदर इनपुट. बघा सांगा, हे बघा चुकीचे असतील तरी काही प्रॉब्लेम नाही, बट ऍटलिस्ट यू मस्ट थिंक, काहीतरी विचार करा. आणि हे बघा, हे मी आधीच सांगितलं की नाही जेई लेवलचा क्वेश्चन आहे. सो बट ऑब्वियस डिफिकल्टी लेवल तुम्ही एक्सपेक्ट करूच शकता. त्यामुळे नाही समजत आहे, नाही येते म्हणून काही लगेच घाबरून बिबडून जायचं नाही, थोडासा विचार करा. आणि ते लॉजिक काय तर आहे आता नीट क्वेश्चन बघितलं की काय क्वेश्चन बघितलं की असं समजतंय की जर का H2O गेलं तर त्यासोबत 63% मास पण जातं ह्याचं Yes. सॉल्टचं. करेक्ट. येस. आता हे बघ तू ते तुला अंडरस्टँड परफेक्ट झालंय की काय सांगितलं त्यांनी, तुला ते अंडरस्टँड झालंय. आता त्यालाच तू थोडं एक्सटेंड कर, त्या 63% लॉस वर फोकस कर, अँड देन मे बी यू विल गेट द आन्सर. ओके सर 63% H2O लॉस झाला, मग मी त्याला 12 ने डिवाइड केला.
63% ला लॉस झाला म्हणून मग तू त्याला 12 ने डिवाइड केलंस का? सर असंच केलं. ओके, नाही नाही, विथ लॉजिक सांगायचं, विथ लॉजिक. लाईक काहीतरी म्हणजे काय, ठीक आहे, whoever is thinking whatever is thinking, but why, का, लाईक दॅट इज माय क्वेश्चन. बघा आजचा अप्रोच आहे, बघा आजचं लेक्चर हे आहे ना, हे ह्यासाठीच आहे, म्हणजे आजचं लेक्चर इट्स नॉट जस्ट अबाउट पर्सेंट कंपोजिशन, बट इट्स अबाउट हाऊ टू अप्रोच युअर एमसीक्यूज. एमसीक्यू whenever you are going to solve MCQ questions, तर तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे. आणि एमसीक्यू कशातले म्हणते, एक्झाम मधले, काय एंट्रन्स एक्झाम मध्ये. तुम्ही मला सर हे बुक मध्ये दिलेले एमसीक्यू पण आम्ही ह्या अप्रोचने सॉल्व्ह करू का? आय विल सजेस्ट यू नो, बुक मध्ये जे गिव्हन क्वेश्चन्स आहेत ना, ते स्टेप वाईज सॉल्व्ह करायचं ट्राय करा. बस तिथे तुम्हाला काही असं टाइम पॅरामीटर नाहीये की तुम्हाला असं थांबवून ठेवणार आहे. ठीक आहे, चला मी एक हिंट सांगतो तुम्हाला. ओके, फर्स्ट थिंग, लॉ ऑफ conservation of mass. ठीक है, this is one hint. Second hint is consider percent as gram. बघा बऱ्याच प्रमाणात मी मला हिंट दिलेली आहे. और इवन इफ यू टेक percent as percent, no worries. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास वरून काहीतरी लॉजिक अप्लाय होणार आहे. वेदांत, व्हाय, मला ह्या क्वेश्चन मध्ये आहे ना, मला तुमच्या आन्सर मध्ये इंटरेस्टच नाहीये की तुमचा आन्सर काय येते. आन्सर डझंट मॅटर, म्हणजे ते किती पण असेल. आय एम इंटरेस्टेड इन इट, व्हाय दॅट आन्सर, म्हणजे व्हाय यू आर सेइंग दॅट, ऑर व्हॉट शुड बी अवर अप्रोच, ते त्याच्यावर फोकस करायचंय. कारण हा क्वेश्चनच तसा आहे. क्वेश्चन मध्ये आन्सर एक्सपेक्ट करायचं म्हणजे मला नकोच आहे तुमच्याकडून असं की आन्सर तुम्ही द्या. मला हे पाहिजे की काय करावं लागेल सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, हिंट देऊन काही सुचतंय का? नाही. चला आपण मग थोडं अजून सिंपल करूया. येस, बघा सर मी Na2CO3. पहिलं हम्म. सर मी आहे ना Na2CO3 चं पहिलं मॉलिक्युलर मास आणि मग H2O चं पण मॉलिक्युलर मास काढलं आणि मग त्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास केलं. मग ते 63% H2O येते माझं आणि बाकीचं Na2CO3. मग 12 जर X असला तर 63% H2O येते. ओके, हा म्हणजे लक्षात आलं, म्हणजे तू काय म्हणलास ते म्हणजे तसं करेक्टच अप्लाय केलेस, थोडंसं असं फिरून मी बी अप्लाय केलेस, बट आय गेस फायनल लॉजिक सेम असेल. ओके, वी हॅव, ओरे एवढं मोठं. वेदन, तू माईक ऑन करून पण सांगू शकतोस. अरे बापरे, एवढं, ठीक आहे. करून टाक रिझॉल्व माईकचं काहीतरी, एवढं टाईप करत बसलाय तू. ओके, बघा रे, हे बघा Na2CO, बघा आता सगळ्यांनी, Na2CO3.XH2O आहे, ते काय देते ऑन हिटिंग, Na2CO3 देते आणि X अमाऊंट ऑफ H2O काय होणार आहे, उडून जाणार आहे की नाही, गेली का उडून? येस सर. Yes, sir. ओके, आता कॅन आय कन्सिडर धिस ॲज 100% और 100% म्हणून. ठीक आहे, 100% म्हणून. आता 100% मधलं हे जे H2O जात आहे ते किती सांगितलं त्यांनी? 63% सांगितलं. 63% सांगितलं. सो Na2CO3 किती असेल? 27. 27 और 47. 37%. 37%, राईट, 37%. आता बघा, आता तुम्हाला काय माहितीये, 37% इज डॅश डॅश व्हॅल्यू. ठीक आहे, काहीतरी सर्टन व्हॅल्यू आहे, डॅश डॅश व्हॅल्यू. तो 2-3 अप्रोच सांगेन ना मी तुम्हाला आता. 37% इज सम दिस डॅश डॅश व्हॅल्यू. काय डॅश डॅश व्हॅल्यू येणार आहे, तर ह्याचं मास, Na2CO3 का मास, Na2CO3 चा मास किती असेल? 23. 88 ग्रॅम.
88 येते. ओके 16 into 3. So हे जर केलं तर 88 ग्रॅम. नाव 37% is 88 ग्रॅम. So 63% will be x ग्रॅम. ह्या वेने कॅन वी फाइंड व्हॅल्यू ऑफ x? ची व्हॅल्यू मिळू शकते का? सर 88 ग्राम्स रॉन्ग है. सर 106 है. येस सर 106 106 sir. So this value is 106. ओके आता बघा 37% म्हणजे काय आहे? 106 ग्रॅम आहे. So 63% म्हणजे x ग्रॅम. ह्यावरून फ्रॉम धिस लॉजिक कॅन आय फाइंड व्हॅल्यू ऑफ x? येस सर क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो जस्ट डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय असेल? 106 into 63 divided by 37. 106 into 63 divided by 37. काय येणार आहे आन्सर? 180.4. 180.4. 180.4. 80.4. X will be 180.4. Now this is the mass loss. टोटल मास मिळेल ना. आता 63% सांगितलं होतं आपण. काय केलं? 63% मास फाइंड केलं विच इज 180.4 और 180 ग्रॅम म्हणून टाकू. ठीक आहे अप्रॉक्सिमेटली तेवढं कन्सिडर करायचं. तर 180 ग्रॅम आलं माझ्याकडे आन्सर. आता ह्याला सिंपल वे मध्ये कसं सॉल्व्ह करू शकतो? 35.3 काय असतं? 105 असतं की नाही? टेबल माहिती आहेत का? 35 into 3 105 असतं. सो 37 into 106 थोडं 2.8 2.9 आपण असं म्हणायचं. आणि 2.9 into 63 जर बघितलं तर 180. म्हणजे हे आता हे 180.4 ज्यांनी काढले हे कॅल्सी यूज केला असणार आहे. सो विदाउट कॅल्सी पण आपण हे असं थोडं सॉल्व्ह करू शकतो काय. आणि म्हणजे तुम्हाला ही प्रॅक्टिस झाली पाहिजे आता विदाउट कॅल्सी थोडे कॅल्क्युलेशन करायची. तो आता माझ्याकडे काय आलं? 180 ग्रॅम आलं मास. सो नाउ यू हॅव स्मॉल एम का व्हॅल्यू 180. डू यू नो कॅपिटल एम का व्हॅल्यू? माहितीये कॅपिटल एम ची व्हॅल्यू काय असेल? 18. 18. काय 18? H2O आहे की नाही? तो 18. नाव तुम्हाला काय करायचंय? एन तर फाइंड करायचंय. एक्स H2O चं मास तुमच्याकडे आहे. तुम्हाला सिंगल H2O चं मास माहितीये. तर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो ती काय असेल? 180 डिवायडेड बाय 18 विच विल बी 10. 10. होतंय का लक्षात काय केलं आपण? Yes sir. येस सर. येस. ओके नाव हा एक अप्रोच झाला. अजून एक अप्रोच काय? अजून एक अप्रोच आहे कन्व्हर्ट गेट रिलेशन फॉर 100%. 100% विल बी एक्स. जसं आपण हे केलं इथे केलं तसं 100% विल बी एक्स. राईट 100% विल बी एक्स. सो 100% ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू काढली म्हणजे काय? इथली व्हॅल्यू काढली. इथलं मास काढलं. आता इथलं मास काय आहे? तर इथलं मास आहे माझं 106 प्लस एक्स into 18. राईट एक्स into 18 विल बी दिस व्हॅल्यू. ही व्हॅल्यू येईल जी आपण ह्या रिलेशन मध्ये अप्लाय करू. हे रिलेशन जे आहे ना बघा आता हे तुम्ही ट्राय करा. ऍज अ होमवर्क तुम्ही ट्राय करायचं हे हा क्वेश्चन म्हणजे हा पार्ट ह्या वेने की 37% इज 106 ग्रॅम. तो 100% विल बी वॉट. ठीक आहे. सो यू विल गेट धिस व्हॅल्यू. ह्याचं मास टोटल मास. ह्याचं मास काय आहे? 106 प्लस एक्स इंटू 18. तुम्ही असं एक्स इंटू 18 का घेताय? तर एक्स नंबर माहित नाहीये ना. सो दॅट इंटू मास ऑफ वॉटर एक्स इंटू 18 दॅट विल बी धिस व्हॅल्यू. लक्षात येते ना रे मी काय म्हणतोय ते? Yes, sir. येस. सो तुम्हाला इथे ही व्हॅल्यू मिळेल. अँड नाव हे जर इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं इफ यू सॉल्व्ह धिस इक्वेशन यू विल गेट व्हॅल्यू ऑफ एक्स. सो यू कॅन अप्लाय बोथ द वेज. होता का? छान क्वेश्चन. हे बघा डिफिकल्ट नक्की आहे. मी पण क्लिअरली सांगतो की येस थोडं डिफिकल्ट आहे. व्हाय ते पण सांगतो. व्हाय दिस इज डिफिकल्ट? कॉज यू आर म्हणजे तुम्ही हे फर्स्ट टाइम बघताय की नाही क्वेश्चन असा या फॉर्मॅट मध्ये. तुम्ही ह्याच्या आधी क्वेश्चन सॉल्व्ह नाही केले. आता सेम टाईप मध्ये परत कधी क्वेश्चन आला तर तो डिफिकल्ट नाहीये. हा काय फर्स्ट टाइम आहे. दिस इज अ फर्स्ट टाइम. सो दिस इज डिफिकल्ट क्वेश्चन. बट आता सेम टाईपचा और थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन परत कधीतरी आला तर तो डिफिकल्ट असता कामा नये. ओके झेपलंय का रे मी काय काय आपण काय सॉल्व्ह केलं कसं सॉल्व्ह केलं झेपलंय का?
की परत एकदा सांगू? हो सर समजलं. नक्की? कोणाला पाहिजे का परत एकदा? हवे असेल तर एकदा सांगा हँड रेज वगैरे करून. ओके, एकदा परत एकदा थोडं एक्सप्लेनेशन देऊ. येस, आय नो धिस क्वेश्चन इज थोडा डिफिकल्ट, सो परत एकदा बघूया आपण. बघा आपल्याकडे रिएक्शन आहे Na2CO3 डॉट XH2 गिव्स मी अनहायड्रस म्हणजेच Na2CO3 अँड जे काही वॉटर असणार आहे XH2O ते जाणार आहे उडून. ठीक आहे, ते जाणार आहे निघून. सो त्यांनी काय सांगितलंय, हे जेव्हा कन्व्हर्जन होतंय तेव्हा देअर इज 63% मास लॉस. ओके, 63% मास लॉस म्हणजे उडून जाणार आहे ना त्याचं मास. तर ते काय झालं माझं, दॅट इज माय 63%. इट इज माय 63%. नाउ धिस मास, अरे हे तर कम्प्लीट मास आहे ना, तो मी त्याला काय म्हणेन 100%. नाउ इफ आय अप्लाय लॉ ऑफ मास ऍक्शन और जनरल कन्सेप्ट, लॉ पण नका अप्लाय करू, जनरल जर अप्लाय केलं तर इथे Na2CO3 चं मास किती बनेल, Na2CO3 चं पर्सेंट किती बनेल, 37%. 37%. 37%. नाव आपल्याला हे माहिती आहे Na2CO3 चं मास किती असतं. Na2CO3 चं मास किती असणार आहे तर त्याचं फाइंड करायचं. 23 into 2 plus 12 into 1 plus 16 into 3 which will give me 106 gram. राईट, बघा हे जर कॅल्क्युलेशन केलं 16 into 3 48 plus 12 60 plus 23 into 2 46, so 106 gram. Now what we know is 37% is 106 gram. 37% is 106 gram. So 63% will be what? 63% will be what? तर त्याला आपण कन्सिडर करू वॉटला x नको, x खूपदा येतंय, आपण त्याला काय म्हणूया, काही दुसरं लेटर सांगा मला एखादं, काही पण लेटर नोटेशन तुमची चॉईसने. ए. ए, ठीक आहे, ए. आता मला ए फाइंड करायचा आहे. ए कसा फाइंड करतो रे, व्हेनेवर यू हॅव सच रिलेशन, बघा हे असे रिलेशन जेव्हा असतात तेव्हा ऑलवेज डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय करणार मी, ए इंटू 37 इक्वल्स टू 106 इंटू 63. तर ए काय बनेल, ए बनेल 106 इंटू 63 divided by 37. 106 into 63 divided by 37, which will give me answer 180. 180 आन्सर मिळतंय. बघा आता हे कॅल्क्युलेशन केलं तर मिळेल 180 पॉईंट समथिंग असेल, बट अप्रॉक्सिमेटली आपण 180 कन्सिडर करू. आता हे काय झालं रे, हे झालं माझ्या XH2O चं मास. XH2O का मास है 180. नाउ वी नो सिंगल H2O का मास किती असतं, what is mass 18. of 18. So 180 मास किती जणांचं असेल, किती मॉलिक्युल्स लागतील मला 180 10. मास साठी? 10 मॉलिक्युल्स लागतील की नाही. कसं केलं, 180/8 गिवन मास अपॉन मोलार मास, यू विल गेट 10 आन्सर. तुम्हाला काय मिळाली, x ची व्हॅल्यू मिळाली. 10H2O जेव्हा असतील तेव्हा मास काय असणार आहे, 180 असणार आहे. घेतलंय का, काय म्हणतोय ते आता Yes, sir. येस. ओके, आता मी तुम्हाला सेकंड वे काय सांगितला, सेकंड वे सॉल्विंगचा काय सांगितला. जसं आपण हे रिलेशन घेतलं की नाही, तसं माझ्याकडे हे रिलेशन घेतलं, तसं माझ्याकडे हे पण रिलेशन असू शकतं. 100% विल बी बी. ठीक आहे, 100% विल बी बी. 100% म्हणजे इथलं मास. तो आपण काय केलं, आपण इथलं 106 काढलं, इथलं ए कन्सिडर केलं, इथलं बी कन्सिडर करू आपण. ठीक आहे, आता ए ला इग्नोर करा, फर्स्ट वाला पार्ट. आता काय करा, अप्लाय धिस रिलेशन घरी करायचे. अप्लाय धिस रिलेशन म्हणजे तुम्ही असं आम्ही घरीच आहोत, घरी करायचं म्हणजे आफ्टर क्लास. सो अप्लाय धिस रिलेशन, गेट व्हॅल्यू ऑफ बी. बी ची व्हॅल्यू कशी मिळेल, बी ची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर मला काय व्हॅल्यू मिळेल, 106 into 100 डिवायडेड बाय 37. राईट, सो रफली जी काय असे असेल ती तुमची 300 वगैरे येईल, 290 280 वगैरे आन्सर असेल त्याचा. राईट, 286 आन्सर येईल त्याचा इफ यू डू दिस कॅल्क्युलेशन. ओके, नाउ व्हॉट इज दिस 286 काय आहे, ह्याचं मास आहे की नाही, ह्याचं मास आहे. तर ह्याचं मास काय आहे, Na2CO3 का मास विच इज माय 106
प्लस XH2O का मास. XH2O चा मास म्हणजे काय? H2O चा मास असतो 18. सो XH2O चा मास काय असेल? X into 18. Yes or no? Yes, Yes, sir. sir. Yes. So now you have equation 106 plus X18 to 86. So you have to solve for X. Solve for X करा. आन्सर तुम्हाला मिळून जाईल. So that is a second approach. त्यावेळेने पण तुम्ही सॉल्व करू शकता. Is it clear? Yes, sir. Yes, sir. Yes. So चला अजून एक क्वेश्चन ट्राय करूया का आपण? बघा, यू हॅव धिस क्वेश्चन. चला हा ट्राय करायचा आहे आपल्याला. In an organic compound of molar mass 108 gram, you have C is to H is to N in ratio 9 is to 1 is to 2.5. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, 108 मास गिवन आहे, C is to H is to N रेशो गिवन आहे, बाय वेट आहे काय, बाय वेट नाही तर नंबर वाईज म्हणाल नाही, वेट वाईज गिवन आहे. So molecular formula of compound can be out of following what? बघा खूप छान क्वेश्चन आहे माहितीये का. करता येणार आहे सॉल्व, नाही तुम्ही वाट बघत बसेन, तुम्ही तिकडे माझी वाट बघत बसाल, सर सॉल्व करणार आहे. Yes, we have first answer from Aryan and answer is correct. Very good, Aryan. वेदांत करेक्ट. बघा तसं बघाल ना तर हा क्वेश्चन मी म्हणेन की 35 to 40 सेकंडचा आहे मॅक्स टू मॅक्स. आदित्य नो चेक कर एकदा परत एकदा. शंतनू करेक्ट. अगेन आणि हा अगेन सांगतोय जेईच्या बुक मधूनच घेतलाय. ओके, जेईचं जे बुक आहे एक आहे त्या बुक मधलाच क्वेश्चन आहे हा. आता तुम्ही असाइनमेंट सॉल्व करा. ठीक आहे, असाइनमेंट सॉल्व करून मला ना मंडेला तुम्ही सांगा. सॅटर्डे संडे मध्ये असाइनमेंट कम्प्लीट करायची काय, पर्सेंट कंपोजिशनची ती कम्प्लीट असली पाहिजे. मंडेला प्रत्येकाची बॅच 8 स्टुडंट प्रत्येकाची असाइनमेंट 8 मस्ट बी रेडी. सो आता ती क्वेश्चन ट्राय करा आणि मला मंडेला आहे ना लेक्चर मध्ये तुम्ही स्वतःहून सांगा की आता कशी वाटते सॉल्व करताना. इज इट डिफिकल्ट टू सॉल्व ऑर इझी टू. बघा कॉज आत्ता आपण जे क्वेश्चन सॉल्व केलेत ना, जे काही केलेत लाईक दे आर द टॉप मोस्ट लेवल ऑफ दिस कन्सेप्ट. म्हणजे ह्या कन्सेप्ट मधली सर्वात जास्त डिफिकल्टी जी काही असू शकते क्वेश्चन्स मध्ये ती ही आहे. सो आता तुम्ही जे काही क्वेश्चन सॉल्व करणार आहात ते सगळे ह्याच्या खालचेच सॉल्व करणार आहात. डिफिकल्टी लेवल ह्याच्यापेक्षा खालचीच आहे. त्यामुळे आय एक्सपेक्ट की तुम्हाला ते क्वेश्चन आता इझिली जातील. थोडं आज तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल मे बी की हाऊ टू अनालाइज द क्वेश्चन, what to do in question. Yes, now
आदित्य करेक्ट. स्वप्नाली नो. चेक कर एकदा. सर येस. सर 2.1 असाइनमेंट मधलं थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन आहे कळलं. थर्ड आणि फोर्थ नाही का आला. ठीक आहे. लगेच हा झाला क्वेश्चन की आपण मग ते बघू आणि मग एंड करू. ओके सर. ओके. बघा. येस. बाकीच्यांचं काय रे आन्सर. मला बघा आन्सर मध्ये आहे ना मला हे कॉमन नावच दिसतात कायम. सुहानी, आदित्य, स्वप्नाली, शंतनू, वेदांत आणि आर्यन. दॅट्स इट. प्रत्येक क्वेश्चनला ह्यांचे तर आन्सर असतात पण मग हे सोडल्यास सुहानी, शंतनू, देन देर साक्षी आहे, ओम, यश, अमेय. अमेयचं कधी कधी दिसतं आन्सर. बट देन आकांक्षा, अभिजित, कुणाल, स्तुती, वेदांतचं असतं. हे बाकीच्यांची. काय रे तुम्ही सॉल्व्ह करताय नाही करताय. नुसतं लावून बसलात लेक्चर. सॉल्व्ह करते पण टाइम जास्त जातो सॉल्व्ह करण्यात. हे बघा आणि मी हे पण सांगून देईन तुम्ही काय करत जा माहितीये का व्हेन यू सॉल्व्ह सच क्वेश्चन. आता आधीचा क्वेश्चन होता ठीक आहे. मग मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की काय 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 अप्लाय करायचं होतं. तर त्याच्यातून तुम्हाला जे काही लॉजिक तुमचं क्रिएट झालं असेल प्रत्येकाचं एक लॉजिक क्रिएट होतं की तुम्हाला हे समजतं की व्हॉट शुड बी माय अप्रोच टू सॉल्व्ह द क्वेश्चन. नाउ दॅट अप्रोच व्हेन आय एम एक्सप्लेनिंग यू विल अंडरस्टँड की येस दिस इज द अप्रोच अँड दिस इज द वे वी विल सॉल्व्ह द क्वेश्चन. बट व्हेन यू विल रिवाइज दिस क्वेश्चन्स ना तेव्हा तुम्हाला लक्षात नाही येणार आहे की अरे काय एक्झॅक्टली काय सांगितलं होतं सरांनी. त्यामुळे काय करायचं व्हेन यू सॉल्व्ह द क्वेश्चन त्यानंतर तिथे लिहून ठेवायचं तुमच्या लँग्वेजमध्ये की वी आर गोइंग टू फॉलो दिस पर्टिक्युलर स्टेप्स टू कम्प्लीट द क्वेश्चन. ठीक आहे. सो दॅट तुम्ही जेव्हा रिवाइज कराल ना तेव्हा तुमच्या पटकन लक्षात येईल की अरे हा सरांनी हे सांगितलं होतं असं असं करायचं होतं. ओके. बघा आता ह्याच्यामध्ये येणार आहे तुम्हाला त्यांनी तिघांचा रेशो दिलेला आहे. कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन. 9, 1, 3.5. आता बेसिकली तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या चॉईसने एकाला कट डाऊन करून टाकायचं. कोणाला पण एकाला कट डाऊन करून टाक. कोणाला करायचं सर का करायचं कट डाऊन आहे तर तू वापरू ना कशाला कट डाऊन करायचं. तर नाही करायचं छान असतं. येस. काय असं काय कट डाऊन केलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला. आणि म्हणजे कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आहे ना त्यातला कोण नकोय तुम्हाला ज्याला आपण काढून टाकू. काय येस. चला मी माझ्या चॉईसने काढतो. मग माझ्या चॉईसने ना मी नायट्रोजनला बाजूला ठेवतो. ठीक आहे. म्हणजे हे का म्हणतोय कॉज आपण एमसीक्यू सॉल्व्ह करतोय की नाही रे तर एमसीक्यू मध्ये असंच करायचं. कमी काम लाईक आयशी बनायचं थोडं. आयशी बनायचं इन द सेन्स काय तर कमीत कमी वर्क करायचं. ट्राय करायचं की कमीत कमी याच्यामध्ये आपला आन्सर सॉल्व्ह होतोय. तर तुम्ही जर बघाल तर इथे अरे कार्बन हायड्रोजनचा रेशो बघा इथे आहे 6:8. इथे आहे 7:10. इथे आहे 5:6. इथे आहे 4:18. प्रत्येक ह्याच्यामध्ये तो वेगवेगळा आहे की नाहीये रेशो की सेम कुठे दिसतोय रिपीट होतोय रेशो. नो सर. सेम नाहीये. सो प्रत्येक ठिकाणी तो डिफरंट आहे. सो इवन इफ यू सॉल्व फॉर कार्बन इज टू हायड्रोजन तुम्हाला आन्सर करेक्टच मिळणार आहे. यू डोंट हॅव टू वर्क ऑन नायट्रोजन. जे काही उरलेलं असेल ना ते नायट्रोजन ऑटोमॅटिकली तेवढंच असणार आहे. दॅट इज बाय डिफॉल्ट ते होणारच आहे. फोकस ऑन कार्बन अँड हायड्रोजन ओनली. और सेम यू कॅन फोकस ऑन एनी अदर थिंग. कार्बन नायट्रोजन किंवा हायड्रोजन नायट्रोजनवर पण करू शकता. मुद्दा काय की तुम्हाला अख्खं सॉल्व्ह करायची गरज नाहीये प्रत्येक वेळी. सो आय विल इग्नोर धिस पार्ट. आय विल इग्नोर नायट्रोजन वाला पार्ट. मी असं कन्सिडर करेन की माझ्या ऑप्शन मध्ये पण नायट्रोजन नाहीये. माझ्याकडे फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहे. ठीक आहे. नाउ यू हॅव मास. ठीक आहे. मास रेशो म्हणजे काय रे मास आहे. यू हॅव गिवन मास. डू यू नो कॅपिटल एम का व्हॅल्यू.
माहितीये का कॅपिटल एन ची व्हॅल्यू? व्हॉट विल बी कॅपिटल एन? अरे कार्बनचा कॅपिटल एन, हायड्रोजनचा कॅपिटल एन येस सर. काय असेल? ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन काय असतील? अरे सांगा तर. कार्बनचा ॲटॉमिक मास, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास. सर 12 आणि 1. 12:1. ठीक आहे. आता बघा आपण काल वेल जे करत होतो, काल मी सांगितलं होतं आपली स्टेप काय होती, आठवा परत एकदा. स्टेप काय असते? फर्स्ट स्टेप इज सम. सेकंड स्टेप काय असते? सेकंड स्टेप काय सांगते मला? कन्व्हर्ट इनटू मोल्स ना. येस सर. येस. मोल्स मध्ये कन्वर्ट करतोय. सो तुमच्याकडे आता बघा हे आहे, हे आहे. मी एन ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो का? एन ची व्हॅल्यू काय असेल? येस सर. 12 आणि हियर इट विल बी 1/1 रेशो मध्ये 9/12 1/1. 9/12 म्हणजेच काय होईल? 9/12 will become 3/4. 0.75. येस 0.75 आहेच, बट आपण त्याला ह्यामध्ये ठेवूया सो दॅट ते सिम्प्लिफाय करणं अजून थोडं इझी होऊन जाईल. सो 3/4 9/12 ला सिम्प्लिफाय केलं 3/4:1. आता याचा होल नंबर रेशो करायचे तर मला काय करावं लागेल? दोन्हीला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना. इथे पण 4 ने मल्टिप्लाय करायचं, Yes. इथे पण 4 ने मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला काय मिळेल? 3:4. So carbon is to hydrogen मिळाला 3:4. Do we have any option with such ratio? A. A. येस सर. First option 6:8 आहे. 6:8 म्हणजेच काय? 3:4. तो मिळाला तुम्हाला आन्सर. बघा इव्हन इफ यू सॉल्व धिस विथ नायट्रोजन, बघा नायट्रोजन साठी इथे मास काय आहे? 14. ठीक आहे 14 आहे. तर 3.5 बाय 14 ना. हा 3.5 by 14. 0.2 किती असेल सर? येस. सो ते येईल माझं 1/4. आता 1/4 मल्टिप्लाय केला तर 1 येईल पाहिजे. असं कसं? ओके 3.5. सर मी हेच केलेलं, फक्त मी 0.75 घेतलेलं कार्बनचं. कार्बनचं 0.75 म्हणजे म्हणजे 3:4 ने घेतलं तर त्यांनी माझं सगळंच रॉंग झालं. ओके 0.75 इज टू तुझं काय आलं? 1 इज टू 0.25 असं असं झालं ना. हा सर, तर मी 0.75 ला इव्हन करण्यासाठी ते इंटू 10 केलं तर 7.5 आलं. ओके ओके 7.5 गेलं. नाही मग तू काय करू शकली असती? 0.75 ला 4 ने 4 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. इफ यू मल्टिप्लाय बाय 4 3 4 अँड 1 येईल. बघा आता 3:4:1 इथे आहे 6:8:2 which is 3:4:1. So even if you take any other thing like हायड्रोजन नायट्रोजन घेतलं तरी तुम्हाला मिळेल, कार्बन नायट्रोजन घेतलं तरी तुम्हाला मिळेल. म्हणजे बघा क्वेश्चनला कट डाऊन कसा काढायचा. दिलंय सगळं म्हणून सगळंच युज करायचं ह्या एमसीक्यू मध्ये रिक्वायरमेंट नसतात. एमसीक्यू मध्ये वी कॅन यूज सम शॉर्टकट्स. थोडाच यूज केला आणि फायनल आन्सर काढलं. तर इन एनी वे आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ओके आय होप थोडेफार आज आयडिया मिळाले असतील की एक्झॅक्टली काय अप्रोच असला पाहिजे व्हाईल सॉल्विंग द क्वेश्चन. ओके आपण थोडे एमसीक्यू असाइनमेंट मधले जे काही आहेत थर्ड अँड फोर्थ ते बघूया जरा अँड देन वी विल एंड फॉर टुडे. येस कोणता म्हटलं तू? थर्ड क्वेश्चन ना. थर्ड क्वेश्चन इज a hydrocarbon contains 80% of carbon then HC is. ओके हा नाही येते. बघ तुला काय सांगितलंय? ज्याने विचारला डाऊट तो आहे ना क्वेश्चन
नाही तर मी सांगत जाईन तो गायब असेल. आहे का? शंतनू तू विचारलेलं का? Yes, मला आवाज का येत नाहीये? तुम्हाला येतोय का रे आवाज? हो येस सर. सर. येस सर. नाही नाही माझा नाही, शंतनू जो बोलतोय त्याचा आवाज. नाही. नो सर. नाही. नाही सर. हा, okay. आता डाऊट नक्की विचारलेला कोणी? सर ओके तूच विचारलेला. थर्ड फोर्थ क्वेश्चन मध्येच होता ना? सर क्वेश्चन नाही कळाला मला तो थर्ड आणि फोर्थ वाला. थर्ड आणि फोर्थ नाही कळाला. बघ थर्ड फोर्थ मध्ये काय घेऊन आहे ना, थर्ड फोर्थ मध्ये त्यांनी सांगितलंय हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन म्हणजे काय? तुझ्याकडे कार्बन आणि हायड्रोजन असणार आहे. तर ज्याच्यामध्ये 80% कार्बन सांगितलंय, 80% ऑफ कार्बन गिवन आहे. सो हायड्रोजन किती असेल? 20%. 20%. Yes. तुम्ही असं नाही सम केल्यावर उरलेला आम्ही तर ऑक्सिजन ऍड करतो. अरे हायड्रोकार्बन सांगितलंय की नाही, म्हणजे त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलंय क्लिअरली की ऑक्सिजन नाहीये, इथे कार्बन आणि हायड्रोजनच आहे. तो बघा तुमच्याकडे आता इलेमेंट आहेत, देन तुमच्याकडे पर्सेंट आहे, तुमच्याकडे ऍटॉमिक मास पण असेल ना. ऍटॉमिक मास काय असेल? 12 and 1. 12 आहे तुमच्याकडे आता सगळ्या गोष्टी. आता पुढे फक्त रेशो फाइंड करायचा आहे, रेशो घ्यायचा आहे अँड देन यू विल गेट द आन्सर. बघा इथे 1:4 मध्ये आहे, इथे 2:4 म्हणजे 1:2 आहे, इथे 1:3 आणि इथे 1:1. जो रेशो मॅच करणार आहे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर पण सांगू का? तर 80/12 is to 20/1. हे सॉल्विंग आपल्याला करावं लागेल. 80/12, 20/1 will give me 6.6 is to 20. 6.6 is to 20, which is 1:3, right? 1:3 येईल ना? येस सर. Yes sir. 1:3 वाला आहे का ऑप्शन? येस, वी हॅव 1:3 वाला ऑप्शन हियर. C2H6, राईट? येस सर. ओके. फोर्थ क्वेश्चन मध्ये काय? इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. इम्पिरिकल फॉर्म्युला, अरे हा तर सिम्पल क्वेश्चन आहे. इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज सांगायचा आहे, म्हणजे काय? तुला सिम्पलेस्ट रेशो फाइंड करायचा आहे ग्लुकोजचा. इथे तुला रेशो आहे 6:12:6. नाव त्याला तुला फक्त सिम्पलेस्ट रेशो मध्ये कन्वर्ट करायचंय. 6:12:6 ला कन्वर्ट कर सिम्पल रेशो मध्ये. काय होतं सिम्पलेस्ट रेशो? 1:2:1. 1:2:1. आता 1:2:1 वाला आहे का कोणी? डी. 2B. Yes, we have option D. So that is your D. correct answer. Okay. आता ओपन केलंच आहे तर तुम्ही तो पण क्वेश्चन सर सांगतो. पण तसं तर बी पण करेक्ट आहे ना. हा सर. बट इम्पिरिकल फॉर्म्युला काय असतो? डेफिनेशन ऑफ इम्पिरिकल फॉर्म्युला. सिम्पलेस्ट रेशियो. सिम्पलेस्ट सिम्पलेस्ट रेशिओ. सिम्पल रेशो म्हटलं का मी? नाही, मी काय म्हटलं? सिम्पलेस्ट रेशो, सर्वात सिम्पल रेशो. तो 2:4:2 सिम्पलेस्ट आहे की 1:2:1 सिम्पलेस्ट आहे? 1:2:1. 1:2:1. तसं नाहीतर ना त्यावेळेने जर तू आपण गेलो ना तर हा पण मग करेक्ट झाला. 3:6:3 ह्याचं हाफ केलं की 3:6:3 होतं. 4:8:4 हा पण मग करेक्ट झाला. बट आपल्याला पाहिजे काय? वी नीड सिम्पलेस्ट रेशो. सो सिम्पलेस्ट रेशो इज ऍप्लिकेबल ओनली हियर. ओके चला नेक्स्ट. हा मी तुम्हाला काय सांगणार होतो? येस, धिस क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 13 आपण सॉल्व्ह केला अप्रॉक्सिमेशनने. आता इथे बघा ऑप्शन कसे आहेत. these are your options. सर आताच आन्सर सापडलं. येस. सो म्हणजे ही असते लाईक हा असतो चेंज, क्वेश्चन ऑप्शन मधला चेंज. तुम्हाला सीईटी मध्ये असे ऑप्शन कोणी नाही देणार. सीईटी मध्ये यू विल गेट असेच खूप लांब लांबचे ऑप्शन. बट इन युअर जेई और नीट यू मे गेट सच ऑप्शन. इन दॅट केस तुम्हाला ते 100% कम्प्लीट सॉल्विंग करावं लागेल. ओके ठीक आहे, मग चला एंड करूया आपण. होपफुली पर्सेंट कंपोजिशन क्लिअर झालं असेल. एकदा हँडरेस कोण सांगता का मला की किती जणांना समजलंय पर्सेंट कंपोजिशन?
ओके. आणि आता ज्यांना नाही समजलंय ते सांगतील का की काय नाही समजलंय? यश, अभिजित, वेदांत. ओके, नो रिस्पॉन्स. ठीक आहे. अरे जो काही डाऊट असेल तिथल्या तिथे क्लिअर करून घेत जा. उगीच जास्त वेळ काढण्याचं लॉजिकच नाहीये. बट असं पण नका करू की नंतर विचारू. किंवा हा एक असतं की जर मी हा डाऊट विचारला तर अरे बाकीच्यांना काय वाटेल, काय डम आन्सर म्हणजे डम क्वेश्चन विचारतोय. असं अजिबात नाही अप्रोच ठेवायचा. बिनधास्त क्वेश्चन विचारायचे. इथे जज करायला कोणी बसलेलं नाहीये. इथे आपण काहीतरी शिकायला आलोय की नाही. त्यामुळे असं स्वतःला जज नाही करत बसायचं की हा माझा डाऊट असा असेल तसा असेल. यू नेव्हर नो कुठून कसा किती भारीतला डाऊट निघेल. आणि कधी कधी तर असे डाऊट असतात की म्हणजे जे डाऊट तुम्ही विचारता आणि त्याच्यातून बाकी सगळ्यांचे डाऊट क्लिअर होतात. म्हणजे असंही होतं की काहींना हेच लक्षात येत नाही की आम्हाला डाऊट पण आलाय. आय होप मी काय बोलतोय ते तुम्हाला रिलेट होतंय. काय म्हणलं मी की एखाने असा एक डाऊट येतो आणि मग त्याचा सॉल्व्ह करताना बाकीच्यांना रिअलाइज होतं की अरे आपल्याला पण हे झेपलं नव्हतं. बट त्यांना ते आधी लक्षातच नसतं आलेलं की मला डाऊट आहे किंवा काय आहे. त्यामुळे त्या वेळेस त्या कन्सेप्ट अशा क्लिअर आउट करून घेत जा. बघा ह्याची मी एक प्लेलिस्ट पण बनवून ठेवतोय चॅनलवर पर्सेंट कंपोजिशनची. 4 लेक्चर मध्ये आपण तो संपवलाय आणि संपवलाय म्हणजे 4 लेक्चरचाच टॉपिक आहे तो. जर इन केस काही डाऊट असतील सो गो वॉच अँड क्लिअर आउट करून घ्या. बघा नीट मध्ये ऑलमोस्ट एव्हरी इयर क्वेश्चन दिसतो याच्यावरून. इव्हन सीईटी मध्ये पण सीईटी मध्ये आपण नेक्स्ट इयर मे बी एक्सपेक्ट नाही करणार आहोत ह्या टॉपिक वरून क्वेश्चन. बट नीट जेई मध्ये नक्कीच क्वेश्चन असतील. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. डू नॉट असं नका करू की गेला संपला दिला सोडून. क्लिअर आउट करून घ्या. ठीक आहे. So we'll end for today and see you on Monday. Bye bye. Bye, sir. बाय. Yes, sir.